सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही या कथेचे 24 भाग आधीच अपलोड केले आहे. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट. आज शिवांशला फार बरे वाटत होते. त्याचे दोन्ही जीव त्याच्या जवळ होते आणि आता त्याला बिलकुल झोपले होते. चिकू पूर्णपणे शिवांशला चिकटला होता, तर चिकूच्या मागे प्रियासुद्धा जवळजवळ त्याला चिकटल्यासारखीच होती. दोघांमध्ये फक्त चिकूमुळे काय ते तेवढे अंतर होते. शिवांशची झोप उघडली आणि आपले या दोन जीवांना आपल्या हृदयाशी असे चिपकलेले बघून शिवांचे ओठ रुंदावले. त्याने आडीपाडीने आधी चिकू आणि नंतर प्रियाच्या कपाळावर ओठ टेकविले आणि तो जिमला निघून गेला. काल प्रियाकडे जायचे म्हणून त्याने जिम केली नव्हती, मग आज मात्र ती तो चुकवणार नव्हताच. तो जिमला गेला तसे इकडे थोड्याच वेळात प्रियाला जाग आली. ती सुद्धा नजर सर्वात अगोदर आपल्या चिकूवर गेली आणि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटले. तिने हळूच आपल्या चिमुकल्यांच्या केसांमध्ये आपली बोटे फिरवली आणि त्याच्या केसावर आपले ओठ टेकविले. नंतर ती आंघोळीला म्हणून वॉशरूममध्ये निघून गेली. थोड्याच वेळात ती फ्रेश होऊन बाहेर आली. आज पुन्हा तिने छानशी अशी ऑरेंज रंगाची नेटची साडी घातली होती आणि त्यावर डीप नेक असलेला लॉंग आस्तीनचा ब्लाऊज घातला होता आणि आता ती आपल्या ब्लाऊजच्या मागची दोरी बांधत होती. पण तिचे हात पुरत नव्हते. तितक्यात शिवांश आपले अंग पुसत खोलीत आला, पण समोर प्रियाला तसे बघून त्याचे हृदय धडधडू लागले आणि त्याचे पाय नकळतच प्रियाच्या दिशेने जाऊ लागले. शिवांश तसा शुद्ध हरपल्यासारखा प्रियाच्या जवळ मागे उभा राहिला, तर प्रिया अजूनही खाली मान घालून आरशासमोर आपली दोर बांधण्यात मग्न होती. तसेच शिवांशने आपले हात समोर करून तिच्या हातातून दोर आपल्या हातात घेतली. पण अचानक कुणाच्या तरी हातांचा स्पर्श झाल्यामुळे प्रिया थोडी दचकली आणि तिने मानवर करून समोर आरशात पाहिले, तर शिवांश तिच्या पाठीमागे दोर हातात घेऊन तिच्याचकडे बघत होता. त्याची ती उघडी छाती बघून प्रियाच्या काळजात धगधग सुरू झाली आणि प्रियाने लाजून चूर झालेली आपली नजर खाली झुकवली. पण तिला तसे गुलाबी होताना बघून इकडे मात्र आज पहिल्यांदा शिवांशला आपल्या त्या जिमने कसलेल्या शरीरावर गर्व करत असं वाटला. कारण त्याची ती लाजाळू बायको, त्याचे ते 6 पॅक ॲप असलेली बॉडी बघूनच पाणी होऊन जायची. शिवांशने तिला बघून हलकेच स्मित करत तिची दोर बांधू लागला. पण जसं त्याचं लक्ष तिच्या त्या खुल्या गोऱ्या पाठीवर गेले, तसा शिवांशचा असा कोरडा पडू लागला आणि त्याचे श्वास वाढून वरखाली होऊ लागले. आणि शिवांशला तिच्या पाठीला स्पर्श करण्याचा मोह झाला आणि तो स्वतःला स्पर्श करण्यापासून थांबवू शकला नाही. शिवांशने हळूच प्रियाच्या पाठीवर आपल्या हाताने स्पर्श केला. तशी इकडे प्रिया त्याच्या बोटांचा थंड स्पर्श अनुभवून आपली पाठ आकसून घेतली आणि करून एक हुंकार तिच्या तोंडून निघाला. तसं इकडे शिवांशने स्मित करत मान वर करून
आरशातूनच प्रियाकडे पाहिले. आणि हळूच प्रियाच्या पाठीवर आपले ओठ टेकविले. तर इकडे मात्र प्रियाची हालत खराब झाली आणि तिची पकड आपल्या साडीवर घट्ट झाली. तिचे दोन्ही हातांनी आपली साडी पकडून घेतली आणि आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिचं अंग शिवारच्या भूस्पर्शाने शिवीर करू लागलं आणि तिची छाती फुगून गतीने वरखाली होऊ लागली. तिला आता आरशासमोर उभे राहणे कठीण होऊ लागले. इतकी ती कंपन करत होती. तर शिवांश मात्र तिच्या पाठीवर हळूच हलके हलके चुंबन घेत आपले ओठ फिरवण्यात मग्न होता. तो इतका गुंतला होता की त्याला हे सुद्धा भान राहिले नाही की त्यांचा पिल्लू आता सुद्धा खोलीत आहे. पण बाबाला जरी भान नसले तरी बाळाने मात्र त्याला चांगलेच भानावर आणले. शिवांश प्रियामध्ये गुंतला होताच की आई, बाबा, चिकूची हाक शिवांच्या कानी पडली आणि शिवांश झटक्यात जागा झाला. त्याने समोर पाहिले तर प्रिया डोळे मिटून जोरजोरात श्वास घेत होती आणि बाजूने बघितलं तर त्यांचा चिमुकला आपले डोळे दोन्ही हातांनी चोळत होता. तसं शिवांशने एक सुस्कारा सोडत स्वतःला शांत केले आणि पटकन प्रियाची दोर बांधून बाजूला झाला. चिकूला तसे बघून शिवांशला हे तर समजले होते की चिकू नुकताच झोपून उठला आहे आणि त्याने झोपेतच त्या दोघांना आवाज दिला. त्याने अजूनही डोळे उघडून आपल्या आईबाबाला पाहिले नव्हते. एक सुस्कारा सोडत स्वतःला शांत केले आणि तो तसाच चिकूजवळ गेला. तर इकडे मात्र प्रिया लाजेने लाल लाल होत होती. तिचे गाल लाजेने काश्मीरी सेबसारखे झाले होते आणि अजूनही ती डोळे मिटून स्वतःला शांत करण्याच्या प्रयत्नात होती. चिकू बाळा, कितीदा सांगितलं तुला असे डोळे चोळायचे नाही? शिवांश चिकूचे हात बाजूला घेत म्हणाला. तसा चिकू आपल्या बाबाला बघून स्माईल करू लागला. चल बाळा, आज बाबा आणि चिकू सोबतच नाही नाही करू. बोलून शिवांशने चिकूच्या गालावर पप्पी घेतली आणि प्रियावर एक तिरकस नजर टाकत स्माईल करतच चिकूला घेतले आणि त्याला घेऊन वॉशरूममध्ये गेला. तर इकडे प्रियाने काही आवाज येत नाही म्हणून आपले डोळे हळूच उघडून बघितले तर तिला शिवांश आणि चिकू खोलीत दिसले नाही. पण वॉशरूममधून येणाऱ्या पाण्याच्या आवाजाने तिला समजले की ते दोघे आता कुठे असतील. प्रियाने स्माईल करतच आपल्या ब्लाऊजच्या मागच्या दोरीला हात लावला आणि लाजतच तयार होऊन खाली गेली. थोड्याच वेळात शिवांश आणि चिकू बाथ घेऊन खोलीत आले. त्यांना प्रिया कुठेच दिसली नाही. पण काही वेळापूर्वीचे प्रिया आणि त्याच्यात झालेले ते गोड क्षण आठवून शिवांच्या ओठांवर स्माईल आली आणि तो स्माईल करतच क्लोसेट रूममध्ये जाऊन तयार होऊन आला. त्याने चिकूचे सुद्धा कपडे घेतले आणि तो खोलीत आला. त्याने चिकूला स्कूलसाठी रेडी केलं. थोड्याच वेळात दोघेही बापलेकर रेडी होऊन खाली आले. प्रियाने आज शिवांशला आवडते म्हणून शेफला सांगून पोहा तरी बनवून घेतला होता. तर चिकूसाठी तिने स्वतःच्या हाताने मोसंबीचा ज्यूस बनवून घेतला होता आणि सोबतच ब्रेड सँडविच सुद्धा बनविले होते. शिवांशला आलेलं बघून
तिने दोघांचाही नाश्ता डायनिंगवर लावून घेतला आणि स्वतः चहाची ट्रे घेऊन आली. तोपर्यंत पौर्णिमाजी आणि राजीवजी सुद्धा आले होते. चिकू आणि प्रियाला बघून राजीवजी आणि पौर्णिमाजी यांना फार आनंद झाला. त्यांनी प्रियाकडून संजयजी आणि सुमनजी सोबतच सगळ्यांची चौकशी केली आणि सगळ्यांचा समाचार घेतला आणि तिचे पेपर वगैरे कसे गेले याबद्दल सुद्धा विचारलं. मग चिकू, तुला कसे वाटले आजी आजोबांकडे जाऊन? मजा तर आली ना? राजीवजी म्हणाले, हो आजोबा, खूप खूप मजा आली. म्हणून चिकू राजीवजी यांना कोल्हापूरच्या गमती जमती सांगू लागला. ते सांगताना त्याच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आनंद होता. ते बघून प्रियाला सुद्धा समाधान वाटले. त्यानंतर ब्रेकफास्ट करून चिकू आणि शिवांश निघून गेले. तशी प्रिया सुद्धा आपल्या खोलीत आली आणि तिने कोल्हापूरला आपल्या आईला फोन केला. आणि थोडा वेळ आपल्या आई आणि बहिणीसोबत बोलून घेतले. आता तिच्याजवळ करण्यासारखे काही नव्हते, म्हणून ती निवांत बोलत होती. कारण रोज चिकू गेल्यावर ती अभ्यासाला बसत होती. पण आता तेही काम राहिले नव्हते, कारण तिचे पेपर संपले होते. म्हणून निवांत बोलत होती. थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवला. थोड्याच वेळात तिचा फोन पुन्हा वाजला. तिने बघितलं तर शिवांचा कॉल होता. तसं सकाळचं आठवून पुन्हा तिचे गाल लाल होऊ लागले. हॅलो. फोन उचलून तिने हळूच बोलली, हॅलो प्रिया. तिकडून शिवांचा आवाज आला आणि प्रियाच्या काळजात धस्स झालं. हॅलो प्रिया, ऐक. शिवांश तिकडून काही बोलला. तशी प्रिया थोडी शांत झाली. अहो, पण चिकू यायची वेळ होईल आता. मग त्याला सोडून कसे येऊ? प्रिया हळूच घडीकडे बघत म्हणाली, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. फक्त मी जे बोललो ते कर. आताच्या आता हॉटेल सनशाईन मध्ये ये. बस, इट्स अर्जंट. बोलून शिवांशने फोन ठेवला. तर प्रिया आता विचारात पडली. पण मग सगळे विचार झटकून ती हॉटेल सनशाईन मध्ये जाण्यास रेडी होऊ लागली. पण मनात मात्र विचार सुरूच होते की शिवांशने तिला असे अर्जंटमध्ये का बोलवले असेल. तिला थोडी भीती सुद्धा वाटत होती. मनात नाही नाही आणि नको नको ते विचार येत होते. ती तशीच गडबडीत तयार होत होती. थोड्याच वेळात ती लाल रंगाच्या नेटच्या साडीमध्ये छान अशी तयार खाली आली. प्रिया बाळा, तुला कुठे जायचं आहे का? पौर्णिमाजी तिला असं रेडी झालेलं बघून म्हणाल्या. आई, ते ते प्रिया थोडी कचरत बोलली. काय झालं बाळा, सांग ना. तुला कुठे जायचं आहे का? पौर्णिमाजी पुन्हा म्हणाल्या. ते यांचा फोन आलेला. त्यांनी मला लवकरात लवकर हॉटेल सनशाईन मध्ये बोलावलं आहे. प्रिया हळूच मान खाली घालून बोलली. तशी पौर्णिमाजींच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कारण आता काही वेळापूर्वीच त्यांना शिवांशचा फोन आला होता.
आणि त्याने त्यांना आज थोडा वेळ चिकूला सांभाळून घेण्याचं सांगितलं होतं आणि तेव्हाच काय ते समजून गेल्या होत्या. त्यांनी हसतच मान वर खाली केली आणि उगाच प्रियाला संकोचपणा नको म्हणून तिथून निघून जाणारच की, आई तिथे काय काम आहे आणि काय नाही मला माहिती नाही, आणि त्यात किती वेळ लागेल मी सांगू शकत नाही, म्हणून तुम्ही आज पिल्लूला थोडं सांभाळून घ्याल का? म्हणजे तसं नाही, आधीही तुम्हीच त्याची काळजी घेत होत्या. पण आता त्याला माझी सवय झाली आहे म्हणून. प्रिया थोडी हातांची चुरबुर करत बोलली. तसं पौर्णिमाजींनी तिला स्मित करतच होकार दिला. तितक्यात ड्रायव्हर शिवांची गाडी घेऊन आला. तर प्रिया सुद्धा पौर्णिमाजीला सांगून निघून गेली. हॉटेल सनशाईन. थोड्याच वेळात प्रिया शिवांशने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. ते मोठं हॉटेल बघून प्रिया थोडी शॉकच झाली. असे नव्हते की तिने हॉटेल्स बघितले नव्हते, पण तिच्या माहेरी म्हणजे कोल्हापूरला इतके मोठे हॉटेल्स नव्हते, म्हणून ते लक्झरी हॉटेल बघून ती थोडी शॉक झाली. मिस्टर शिवांश जहागीरदार. प्रिया आत येऊन रिसेप्शनिस्टला बघत विचारलं. मॅडम तुम्ही कोण? रिसेप्शनिस्ट नम्रपणे प्रियाला बघत म्हणाली. मी मिसेस प्रिया जहागीरदार. प्रियाने तिला थोडं घाबरत सांगितले. ओके मॅडम, रूम नंबर 12. रिसेप्शनिस्ट सांगितलं. तशी प्रिया ओके बोलून त्या रूमच्या दिशेने गेली. तिने रूमजवळ जाऊन दारावर टकटक केली. तसा दरवाजा थोडा हलका उघडला. कदाचित आतून बंद नसणार. प्रियाने हळूच दार आत लोटले आणि ती हळूच आत आली. तर संपूर्ण खोलीत अंधार होता. जे बघून प्रिया पुन्हा थोडी घाबरली आणि आणखीन थोडी आत आली. अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही आतच आहात ना? प्रिया शिवांशला आवाज देत हळूहळू आत आली. तसं तिला मागून दार बंद होण्याचा आवाज आला. तिने घाबरूनच मागे पाहिले. तितक्यात खोलीतल्या लाईट चालू झाली आणि समोरचे दृश्य बघून प्रियाचे डोळेच मोठे झाले आणि तिने विश्वास न बसून आपल्या तोंडावरच हात ठेवला. काय असेल खोलीत? शिवांशने प्रियाला का बोलावले असेल ते जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की वाचा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला, तरच मला समोर लिहायला आवडेल. धन्यवाद.